मग एक दिवस असा होता की विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारामध्ये काही वस्तू विकायला ठेवायच्या आणि पालकांनी यायचं आणि त्या वस्तू खरेदी करायच्या. काही एक दिवस असा होता की शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यायचा, त्यांना शाळेची सद्यस्थितीची माहिती द्यायची आणि तुम्ही यात काय मदत करता येईल ते करायला. असं करत करत तो सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत जायचं वर्षभराचं. मग काय होत होतं, विद्यार्थी वार्षिक प्लॅनिंगच प्लॅनिंग केलं होतं, त्यासाठी काही प्रमाणात तरतूद केली होती. आमचा प्रॉब्लेम काय आहे, जिल्हा परिषद आर्थिक तरतूद केली होती. हा केली होती बजेटमध्ये. प्रॉब्लेम मूळ काय होता की पालक शाळेपर्यंत न जाणं हा मोठा प्रॉब्लेम होता. कारण ऍक्टिव्हिटी जेव्हा काय असेल, उपक्रम असेल, तर त्यावेळी पालक हे विद्यार्थी तिथपर्यंत जातातच बघायलाच येणार. मग पालकांना शाळेपर्यंत यावं, समाज शाळेपर्यंत यावा, माजी विद्यार्थी शाळेपर्यंत यावेत, काही पदाधिकारी शाळेपर्यंत यावेत. समजा त्या शाळेतला एखादा माजी विद्यार्थी एखादा कुठं निवड झाली तर त्याला मुद्दाम एक दिवस गेस्ट लेक्चरला बोलवायचं, बरोबर, आणि त्यानं त्याच्या शाळेच्या आठवणी त्यांना सांगायच्या. असा तो वर्षभराचा उपक्रम होता. आणि त्याचा जे काही उपक्रम आहेत किंवा जिल्हा परिषद शाळांच्या ज्या काही चांगल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या आम्ही चांगल्या पद्धतीनं त्याची जाहिरात सुद्धा टीव्हीवर केली होती. की जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये देखील ज्या काही ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात त्याचं चांगलं शूट करून आम्ही त्याचा जाहिरात टीव्ही लोकल चॅनलवर केल्यामुळं तो देखील लोकांच्या असं लक्षात आलं की बाबा ह्या शाळांच्या मध्ये देखील अजून चांगले उपक्रम राबवले, असा बदलला. आणि त्याचा मला असं वाटतंय की एक शिक्षकांच्यात एक चांगला कॉन्फिडन्स बिल्ड झाला, विद्यार्थ्यांच्यात एक चांगलं त्याचं वातावरण. त्यामुळे जो काही शाहू महाराजांचे जे अपेक्षित प्राथमिक शिक्षण जे आहे ते पुढच्या काळात त्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत, तो बदल करायचा आम्ही त्यावेळी प्रयत्न केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.